आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई जी आहे. देसाई साहेब, कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना कोशा विश्वस्त संस्था ही स्थापन करण्यात आलेली आहे. ही नेमक्या संस्था ही कशी कार्यरत राहणार आहे आणि काय या संस्थेचं काम असणार आहे? नाही, कसं आहे, वेगवेगळ्या धर्मादाय ॲक्टिव्हिटीज या पक्षाकडनं करत असतो आपण. म्हणजे चॅरिटेबल, वैद्यकीय मदत, आपत्ग्रस्तांना मदत, आरोग्यविषयक मदत, अशा ज्या काही बाबी करायच्या असतात पक्षाकडनं, त्यासाठी पक्षाला जो काही निधी मिळतो त्या निधीच्या संदर्भामध्ये त्याचं नियंत्रण करणं, त्याचं योग्य प्लॅनिंग करणं, नियोजन करणं, याच्यासाठी तो अशा पद्धतीची एक संस्था तयार करण्यात आलेली आहे. उलट हे अधिक मी काय म्हणतो त्याला पारदर्शी असणार आहे की बाबा निधी किती मिळाला पक्षाला, तो पक्षाच्या राजकीय कामासाठी किंवा पक्षाच्या प्रशासकीय कामासाठी किती वापरला, आणि चॅरिटेबल धर्मादाय अशा म्हणजे जळीतग्रस्तांना मदत, पूरग्रस्तांना मदत, दरडग्रस्तांना मदत, कुणाला वैद्यकीय मदत, कुठे मेडिकल कॅम्प, कुठं कुपोषित बालकांचे कॅम्प, असे काय घेण्यासाठी केले, अशासाठी म्हणून केलेली ती संस्था आहे. या संस्थेच्या अंडर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय, शाखा हे देखील अंडर येणार आहेत अशी देखील माहिती मिळालेली आहे. आणि त्यावरूनच कुठेतरी आता टीका टिप्पणी हे देखील होताना पाहायला मिळते की ज्या पद्धतीने शिवसेना उबाटा पक्षामध्ये फूट पडली, त्यानंतर शाखा कार्यालय ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आली, ती या ठिकाणी होऊ नये याच अनुषंगाने शिवसेनेने टाकलेले सावध पाऊल आहे असं म्हणतात भास्कर जाधव. एक कसं आहे बरं का, भास्कर शेठ काय म्हणतात त्याच्यापेक्षा आता मी तुम्हाला उल्लेख केला की या संस्थेची कार्यप्रणाली, कार्यपद्धती काय असणार आहे. आता शेवटी ह्याला कुठून फीडबॅक येणार आहे की कुठं वैद्यकीय मदत द्यायची, कुठं एखादी शाखा पक्षाची जागा आहे तिथं इमारत नवीन बांधायची, कुठं एखाद्या शाखेमध्ये फर्निचर करायचे, कुठं एखाद्या जिल्ह्यातली शाखा ॲडव्हान्स्ड हायटेक करायची की जी थेट प्रधान कार्यालयाबरोबर ऑनलाईन जोडली जाईल. ह्याचा फीडबॅक प्रत्येक शाखेकडनं आला पाहिजे, जिल्ह्याकडनं आला पाहिजे. आणि म्हणूनसाठी हे कनेक्शन प्रधान कार्यालय म्हणजे मुख्य कार्यालय बाळासाहेब भवन ते थेट गावातली शाखा, या सगळ्यांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये आपण केला. या संस्थेच्या स्थापनेमुळे भास्करराव जाधव म्हणतात की चोराच्या मनात चांदणं आहे. भास्कर शेठना म्हणावं, तुम्ही तुमच्या उबाटाचं बघा ना, तुम्ही किती शाखा बांधणार, किती तुम्ही त्याला मदत करणार किंवा किती शाखांच्या माध्यमातून लोकांना मदत करणार ते बघा ना. तुम्ही आम्ही जे करतोय ते आमच्यात कशाला डोकावून बघताय. तुम्ही केली का कधी अशी संस्था स्थापन? तुम्ही केलं का कधी अशा उबाटाकडनं आता शिवाय ट्रस्ट आहेच ना, 3-4 वर्ष केले का कधी अशा ॲक्टिव्हिटीज दाखवा ना. जे आम्ही मदत करतोय, पूर आला, पुरामध्ये उतरून लोकांना मदत शिंदे साहेबांनी केली, दरडी पडल्या तिथं जीव धोक्यात घालून दरडग्रस्तांचं पुनर्वसन करण्याचं काम मान्य शिंदे साहेबांनी केलं. कोविड आला, कोविड PPE किट घालून कोविड वार्डात जाऊन त्या रुग्णांना मदत करायचं काम मान्य शिंदे साहेबांनी केलं. आणि ज्यांचं आता नाव भास्कर शेठ घेत आहेत ते तर कोविड काळात टेस्ट केल्याशिवाय त्याला भेटता येत नव्हतं जाऊन. आम्हाला सुद्धा कशाला भास्कर शेठला म्हणून आम्हाला बोलायला लावतं, आम्हाला बोलायला लावू नका जास्त. केल्याबद्दल तर आपण पाहिलं तर एकूणच या संस्थेच्या निर्मातीवरनं टीका टिप्पणी ही आता होताना पाहायला मिळते. त्यामुळे यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाही. पुढे जर्नलिस्ट गजानन समी, सुरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.